Hello students, in today's video lecture we will discuss about experiment number 14. We had seen experiment number 13 in last video. So in that experiment number 14, 15 and 16 will be same. So एम काय असणार आहे तर एक सॅम्पल दिलेला असणार आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती काय करायचे क्वालिटेटिव्ह टेस्ट करायचे आहेत. आता हे जे सॅम्पल असणार आहे ते प्रोटीन सॅम्पल असणार आहे. सेम टेस्ट कार्बोहायड्रेट अमायनो ॲसिडसाठी आपण जशा टेस्ट केल्या तशाच टेस्ट ह्या 14, 15 आणि 16 एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला करायच्या आहेत. सो आपल्या एक्सपेरिमेंटचं टायटल आहे टू आयडेंटिफाय गिव्हन सॅम्पल ऑफ प्रोटीन बाय क्वालिटेटिव्ह टेस्ट. 3 सॅम्पल असणार आहेत. एक्सपेरिमेंट नंबर 14, 15 अँड 16. प्रोटीन्सचे 3 सॅम्पल तुम्हाला दिली जाणार आहेत. अल्ब्युमिन, जिलेटिन आणि केसिन. हे काय आहेत तुमचे प्रोटीनचे सॅम्पल असणार आहेत आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत आयडेंटिफाय करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ क्वालिटेटिव्ह टेस्ट बाय यूजिंग डिफरंट क्वालिटेटिव्ह टेस्ट. आता काय करायचं आहे कन्सेप्ट सेम असणार आहे. फक्त काय आहेत रिॲक्शन ज्या केमिकल टेस्ट ज्या आहेत त्या वेगळ्या असणार आहेत. त्यांची नावं वेगळी असणार आहेत. सो आपल्या एक्सपेरिमेंट नंबर 14मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चरमध्ये बघा काय म्हटलं आहे त्यांनी तिथे तर कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्ब्युमिन, केसिन आणि जिलॅटिन. सो अल्ब्युमिन इज कन्फर्म बाय फुल सॅच्युरेशन टेस्ट, केसिन इज कन्फर्म बाय न्यूमॅन्स टेस्ट अँड जिलॅटिन इज कन्फर्म्ड बाय हाफ सॅच्युरेशन टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर अल्ब्युमिन, केसिन आणि जिलॅटिन हे तिन्ही जे प्रोटीन आहेत ते वेगवेगळ्या टेस्टने तुम्हाला काय करायचे आहेत कन्फर्म करायचे आहेत. सो अल्ब्युमिन आपण कोणत्या टेस्टने कन्फर्म करणार आहोत तर फुल सॅच्युरेशन टेस्टने. आता फुल सॅच्युरेशन टेस्ट ही आपल्याला कोणत्या कलरने कन्फर्म करायची आहे तर पर्पल और पिंकिश पर्पल कलरने ती कन्फर्म होणार आहे. देन केसिन प्रोटीन आपण एक्सपेरिमेंट नंबर 13मध्ये बघितलं आहे. केसिन प्रोटीन आपल्याला कशापासून ऑब्टेन होतं आहे तर मिल्कपासून केसिन प्रोटीन ऑब्टेन होतं. देन त्याच्यासाठी कन्फर्मेशन टेस्ट कोणती आहे न्यूमॅन्स टेस्ट. देन न्यूमॅन्स टेस्ट कोणता कलर दाखवणार आहे कन्फर्मेशनसाठी कॅनरी येलो कलर और precipitate. Then gelatin protein confirmed by half saturation test आणि त्याचा कलर कोणता असणार आहे पर्पल और पिंकिश पर्पल कलर. हे काय आहे तुमचं जनरल कन्सेप्ट आहे एक्सपेरिमेंट नंबर 14, 15 अँड 16 साठी. देन लर्निंग ऑब्जेक्टिव्ह तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर तू discriminate between coagulation and no coagulation. Then to interpret by observation of different colors obtained in the test. To select test for identification of protein sample. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या प्रोटीनच्या ज्या काही टेस्ट आहेत त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन आणि नो कोॲग्युलेशन, प्रेसिपिटेशन हे सगळे तुम्हाला कंटेंट ऑब्झर्व करायचे किंवा त्या टेस्टला कलर कोणता आहे हे तुम्हाला काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं ॲबिलिटी टू ॲड प्रॉपर अमाऊंट ऑफ रिएजंट. देन ॲबिलिटी टू ऑब्झर्व कोॲग्युलेशन, टर्बिडिटी, कलर ऑब्टेन इन इच टेस्ट. तुमचा मोठा स्किल काय असणार आहे तर तुमच्याकडे ती प्रॉपर ॲबिलिटी असली पाहिजे की तुम्ही किती प्रमाणात त्या टेस्ट ट्यूबमध्ये रिएजंट ॲड करणार आहे. जर तुम्हाला ड्रॉप बाय ड्रॉप रिएजंट ॲड करायला सांगितलं असेल आणि अचानक तुम्ही त्याच्यामध्ये 2 ml 5 ml रिएजंट ॲड केला तर ते टेस्ट काय दाखवणार आहे निगेटिव्ह दाखवणार आहे. सो त्याच्यामध्ये काय बघायचं आहे तुम्हाला ॲबिलिटी टू ॲड प्रॉपर रिएजंट, अमाऊंट ऑफ रिएजंट. देन ॲबिलिटी टू ऑब्झर्व कोॲग्युलेशन, टर्बिडिटी, कलर ऑब्टेन इन इच टेस्ट. तुम्हाला काय कळलं पाहिजे कोॲग्युलेशन कसं असतं ते कळलं पाहिजे, टर्बिडिटी कशी असते ते कळलं पाहिजे आणि त्या सोल्युशनचा कलर कसा आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. सो हे काय झाले तुमचे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह झाले. देन ह्या एक्सपेरिमेंटसाठी 14, 15 आणि 16 एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला ॲपॅरेटस कोणकोणती लागणार आहेत बिकर,
टेस्ट ट्यूब, पिपेट्स, ग्लास रॉड, लिटमस, रेड ब्ल्यू पेपर, फनेल आणि फिल्टर पेपर. हे काय तुमची ग्लासवेअर्स आहेत. तुम्हाला एक्सपेरिमेंट करत असताना कोणकोणती ॲपॅरेटस यूज करायचे आहेत ती त्यांनी सांगितलेली आहेत. देन केमिकल्स कोणकोणती लागणार आहेत? अल्ब्युमिन, केसिन, जिलॅटिन आणि डिस्टिल वॉटर. देन 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड, 5% सोडियम हायड्रॉक्साईड, 1% कॉपर सल्फेट, निनहायड्रिन रिएजंट, 5% मर्क्युरिक नायट्रेट, 1% लीड ॲसिटेट, 5% फेरिक क्लोराइड, 20% सल्फोसॅलिसिलिक ॲसिड, डायल्यूट ॲसिटिक ॲसिड, 40% सोडियम हायड्रॉक्साईड, अमोनियम सल्फेट पावडर, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर, 2% ॲसिटिक ॲसिड, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अमोनियम सल्फेट, 10% सोडियम हायड्रॉक्साईड, 1% अल्फा नॅफ्थॉल इन अल्कोहोल, देन ब्रोमिन वॉटर ऑर फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम हायड्रोब्रोमाइड सोल्युशन आणि सोडा लाईम. सो हे काय आहेत तुम्हाला लागणारे केमिकल्स आहेत एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना. देन इस्बाज रिएजंट. आता इस्बाज रिएजंटचं कंपोजिशन काय? 1 ग्रॅम पिक्रिक ॲसिड, 2 ग्रॅम पिक्रिक ॲसिड सॅट्रिक ॲसिड इन 100 ml ऑफ वॉटर. म्हणजे काय करायचं आहे? पहिलं 2 ग्रॅम सॅट्रिक ॲसिड घ्यायचं, 1 ग्रॅम पिक्रिक ॲसिड घ्यायचं आणि डिझॉल्व किती ml मध्ये करायचं आहे? वॉटरमध्ये, 100 ml वॉटरमध्ये ते डिझॉल्व करायचं. व तुमचा कोणता रिएजंट तयार होणार आहे? तर इस्बाज रिएजंट तुमचा तयार होणार आहे. सो हे रिएजंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही ते केमिकल्स नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, कारण एक्झाममध्ये ते रिएजंटचं कंपोजिशन विचारलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट आहे डायग्रॅम, ब्लॉक डायग्रॅम फॉर आयसोलेशन ऑफ केसिन फ्रॉम मिल्क. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? तर प्रोटीन सॅम्पल आहेत, तुम्हाला 3 दिली जाणार. 3 एक्सपेरिमेंटसाठी वेगवेगळी प्रोटीन सॅम्पल तुम्हाला दिली जाणार. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? अल्ब्युमिन, केसिन आणि जिलॅटिन. हे काय आहेत? वेगवेगळी 3 सॅम्पल दिली जाणार. देन तुम्हाला काय करायचं आहे? टेस्ट कोणती करायची आहे? बायोरेट टेस्ट, निनहायड्रिन टेस्ट आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता ह्याच्यामध्ये बायोरेट टेस्ट करत असताना ती तुम्ही अमायनो ॲसिडमध्ये केलेली आहात, निनहायड्रिन टेस्टसुद्धा केलेली आहात. देन फिजिकल प्रॉपर्टीज हे काय करायचं आहे? तुम्हाला चेक करायचं आहे. बायोरेट टेस्ट तुम्ही कोणत्या एक्सपेरिमेंटमध्ये केलेली आहात? बायोरेट टेस्ट ही कन्फर्मेशन ऑफ प्रोटीनसाठी यूज केली जाते. निनहायड्रिन टेस्ट कशासाठी यूज केली जाते? कन्फर्मेशन ऑफ अमायनो ॲसिड्स. देन फिजिकल प्रॉपर्टीज. देन हे झाल्या, टेस्ट करून झाल्या की पुढची टेस्ट कोणती असणार आहे? प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल. देन 5th टेस्ट प्रेसिपिटेशन बाय अल्कलॉइडल रिएजंट. देन हिट कोॲग्युलेशन टेस्ट. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटमध्ये करत असताना तुम्हाला कोणकोणत्या टेस्ट करायचे आहेत? बायोरेट टेस्ट, निनहायड्रिन टेस्ट, फिजिकल प्रॉपर्टीज, देन हेवी मेटल, अल्कलॉइडल रिएजंट, देन हिट कोॲग्युलेशन टेस्ट. हिट कोॲग्युलेशन टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे? जर कोॲग्युलेशन होत असेल तर तुमचा प्रोटीन कोणता असणार आहे? अल्ब्युमिन प्रोटीन. जर कोॲग्युलेशन त्या टेस्टमध्ये दाखवलं नाही तर तुमचा प्रोटीन कोणता असणार आहे? जिलेटिन किंवा केसिन. देन तुम्हाला कोणती टेस्ट करायची आहे? प्रेसिपिटेशन बाय अल्कली, दॅट इज 40% NaOH. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? जर त्या टेस्ट प्रेसिपिटेशन बाय NaOH होत असेल, प्रेसिपिटेशन झालं तर जिलेटिन किंवा केसिन प्रोटीन असणार, आणि जर प्रेसिपिटेशन नाही झालं तर तुमचं सॅम्पल कोणतं असणार आहे? अल्ब्युमिन. देन तुम्हाला काय करायचे आहेत? कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्ब्युमिन, जिलॅटिन ऑर केसिन. जो कुठला तुमचा प्रोडक्ट त्या टेस्टने, कोॲग्युलेशन टेस्टने कन्फर्म होत असेल त्याच्यानंतर काय करायचं आहे? तुम्हाला कन्फर्मेटरी टेस्ट करायची आहे. देन
आता कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्ब्युमिन कोणती सांगितली, तर फुल सॅच्युरेशन टेस्ट इज used for confirmation of albumin. Then confirmation for gelatin, that is gelatin half saturation test. Then confirmation for casein, that is Newman's test. सो ह्या काय झाल्या तुमच्या प्रोटीनच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट और क्वालिटेटिव्ह टेस्ट. देन तुम्हाला काय करायचं, आता ह्या सगळ्या टेस्ट करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रिपेअर प्रोटीन सॅम्पल ॲज पर अल्ब्युमिन 5 ग्रॅम इन 100 ml वॉटर. म्हणजे ज्या वेळेला तुमचे 3 सॅम्पल असणार आहेत, 3ही सॅम्पल वेगवेगळ्या दिवशी दिले जातील. त्याच्यानुसार काय करायचं आहे तुम्हाला, तर अल्ब्युमिन घ्यायचं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, 5 ग्रॅम अल्ब्युमिन घ्यायचं आणि 100 ml वॉटरमध्ये ते डिझॉल्व करायचं. देन केसिन प्रोटीन जर असेल तर 1 ग्रॅम केसिन प्रोटीन घ्यायचं आणि डिझॉल्व किती ml मध्ये करायचं, तर 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये ते काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. देन जिलॅटिन प्रोटीन, आता जिलॅटिन प्रोटीन काय करायचं, 1 ग्रॅम घ्यायचं आणि 100 ml हॉट वॉटर घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते कूल करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, जिलॅटिन डिझॉल्व करायचं. सो हे काय झालं तुमच्या प्रोसिजर. प्रोटीन सॅम्पल कसं यूज करायचं आहे, प्रोटीन सोल्युशन जे आपण टेस्टसाठी यूज करणार आहोत ते कसं यूज करायचं आहे, अल्ब्युमिन कसं घ्यायचं आहे, केसिन कसं घ्यायचं आहे आणि जिलॅटिन कसं यूज करायचं आहे. सो अल्ब्युमिन काय करायचं आहे, 5 ग्राम इन 100 ml ऑफ वॉटर. केसिन 1 ग्रॅम इन 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड. Then gelatin protein 1 gram in 100 ml of hot water and then cool. सो हे काय आहे तुमचं प्रोटीन सॅम्पल कसं डिझॉल्व करायचं आहे, किती प्रमाणात डिझॉल्व करायचं आहे त्याचा फॉर्मॅट आहे. देन नेक्स्ट काय सांगितलं आहे, परफॉर्म फॉलोइंग टेस्ट ऑन प्रोटीन सॅम्पल, ऑब्झर्व द कलर अँड इंटरप्रिट ॲज गिवन इन फॉलोइंग टेबल. सो तुमचं आता तुम्हाला ज्या टेस्ट करायच्या त्याच्या बायोरेट टेस्ट ही कॉमन आहे आणि निनायड्रिन टेस्ट. देन तुम्हाला काय करायचं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज. आता बायोरेट टेस्टमध्ये काय सांगितलं आहे, जनरल टेस्ट फॉर प्रोटीन्स. सो 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 3 ml ऑफ 5% सोडियम हायड्रॉक्साईड प्लस 3 to 4 ड्रॉप्स ऑफ 1% कॉपर सल्फेट. देन ऑब्झर्वेशनमध्ये काय येणार तुमच्या, पर्पल और पिंकिश कलर ऑब्झर्व, पिंकिश पर्पल कलर इज डेव्हलप्ड. देन इन्फरन्समध्ये काय येणार, प्रोटीन्स आर प्रेझेंट, दॅट इज प्रेझेन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड. देन सर्व ॲज कंट्रोल फॉर डिफरन्शिएशन बिटवीन पॉझिटिव्ह टेस्ट अँड निगेटिव्ह टेस्ट. देन सॉरी ती कंट्रोल टेस्टचं इन्फरन्स आहे. कंट्रोल टेस्टचं इन्फरन्स काय आहे, 3 ml वॉटर प्लस 3 ml ऑफ ही कंट्रोल टेस्ट जी आहे ती यूज करायची नाही. ज्या वेळेला तुम्हाला फर्स्ट टेस्टमध्ये प्रोटीन्सच्या फर्स्ट टेस्टमध्ये बायोरेट टेस्टमध्ये थोडीशी कलर येत नसेल किंवा तो स्लाईट कलर असेल किंवा लाईट कलर असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, कन्फर्म करण्यासाठी ही टेस्ट यूज करायची आहे. कोणती टेस्ट, कंट्रोल टेस्ट. देन नेक्स्ट आहे निनायड्रिन टेस्ट. निनायड्रिन टेस्टमध्ये काय सांगितलं आहे, 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 3 ड्रॉप्स ऑफ निनायड्रिन रिएजंट अँड हीट टू बॉईल अँड कूल. देन ब्लूइश पर्पल कलर इज प्रोड्यूस. देन अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट. देन फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला सॅम्पल तर तुम्ही बघू शकणार नाही आहेत. सो ह्या टेस्टमध्ये काय करायचं आहे, ॲपिअरन्स ऑफ सोल्युशन. आता तुमचं पहिलं सॅम्पल जे असणार आहे ते कोणतं आहे, अल्ब्युमिन. सेकंड सॅम्पल कोणतं असणार आहे, केसिन. अँड थर्ड सॅम्पल असणार आहे जिलॅटिन. अकॉर्डिंग टू 14, 15 आणि 16 तुम्ही एकदा कन्फर्म करा कोणकोणते सॅम्पल आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे आहेत, ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत.
सो ॲपिअरन्स ऑफ सोल्युशन. आता जर तुमचं फर्स्ट सॅम्पल हे अल्ब्युमिन आहे तर तुम्ही काय करायचं आहे, अल्ब्युमिन और केसिन मे बी प्रेझेंट. काय आहे सॅम्पल, टर्बिड. देन काय करायचं आहे, ॲपिअरन्स ऑफ सोल्युशन टर्बिड, अल्ब्युमिन मे और केसिन मे बी प्रेझेंट. जर तुमचं सॅम्पल जिलॅटिन असेल कन्फर्म करायचं PPTमध्ये आणि मग ते लिहायचं. देन कलर ऑफ सोल्युशन, जर अल्ब्युमिन आणि केसिन असेल तर तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये काय येणार आहे, कलर ऑफ सोल्युशन इट इज मिल्की कलर. देन स्मेल, अल्ब्युमिन मे बी प्रेझेंट दॅट इज एग लाईक ओडर और स्मेल. देन लिटमस टेस्ट, आता अल्ब्युमिन ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तो काय आहे, अल्ब्युमिन जिलॅटिन मे बी प्रेझेंट दॅट इज न्यूट्रल. सो लिटमस टेस्ट इज न्यूट्रल. हे तुम्हाला तुमच्या सॅम्पल कोणता आहे 14, 15 आणि 16चं ते तुम्हाला तुमच्या स्लाइड्समध्ये दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही काय करायचं आहे ते लिहून काढायचे. देन नेक्स्ट टेस्ट आहे प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल्स. सो त्याच्यामध्ये कोणती टेस्ट आहेत, 4 टेस्ट दिलेले आहेत. सो त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 3 ml प्रोटीन सोल्युशन प्लस 5% मर्क्युरिक नायट्रेट सोल्युशन ड्रॉप बाय ड्रॉप. देन काय होणार आहे, व्हाईट प्रेसिपिटेट तयार होणार. देन प्रोटीन कोणकोणते असणार, तिन्ही प्रोटीन प्रेझेंट असणार, अल्ब्युमिन, जिलॅटिन, केसिन, पेप्टोन मे बी प्रेझेंट. देन काय करायचं, ते जे सोल्युशन आहे त्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. सेकंड टेस्ट, हीट अबाव सोल्युशन. देन व्हाईट प्रेसिपिटेट चेंजेस टू ब्रिक रेड. देन जिलॅटिन मे बी प्रेझेंट. मग आता जर का हे व्हाईट प्रेसिपिटेट नाही झालं, चेंजेस टू ब्रिक रेड कलर नाही झाला तर काय असणार आहे, जिलॅटिन मे नॉट बी प्रेझेंट. देन थर्ड टेस्ट, 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 2 to 3 drops ऑफ 2% लीड ॲसिटेट सोल्युशन. व्हाईट प्रेसिपिटेट असेल तर अल्ब्युमिन और केसिन मे बी प्रेझेंट. नो प्रेसिपिटेट असेल तर जिलॅटिन मे बी प्रेझेंट. अकॉर्डिंग टू चार्ट तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे. आता त्याच्यामध्ये 14, 15 आणि 16 एक्सपेरिमेंटसाठी 3 सॅम्पल दिलेले आहेत, अल्ब्युमिन, जिलॅटिन आणि केसिन. तुम्ही स्लाइड्समध्ये बघायचं आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही चार्ट हा ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते फिल करायचे. देन 3 ml फोर्थ टेस्ट काय आहे, 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 2 to 3 drops ऑफ 5% फेरिक क्लोराइड सोल्युशन. देन व्हाईट PPT और नो प्रेसिपिटेट इज ऑब्झर्व्ड. देन अल्ब्युमिन व्हाईट प्रेसिपिटेट असेल तर अल्ब्युमिन किंवा केसिन प्रेझेंट असणार, किंवा नो प्रेसिपिटेट असेल तर जिलॅटिन मे बी प्रेझेंट. देन प्रेसिपिटेशन बाय अल्कलॉइडल रिएजंट. त्याच्यामध्ये 2 टेस्ट आहेत प्रेसिपिटेशन बाय अल्कलॉइडल रिएजंटमध्ये. सो 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 2 to 3 drops ऑफ 20% सोल्युशन ऑफ सल्फोसॅलिसिलिक ॲसिड. देन व्हाईट प्रेसिपिटेट इज ऑब्झर्व्ड. देन प्रोटीन्स अल्ब्युमिन, जिलॅटिन आणि केसिन, पेप्टोन मे बी प्रेझेंट. व्हाईट प्रेसिपिटेट असेल तर. आणि जर येलो प्रेसिपिटेट असेल 3 ml प्रोटीन सोल्युशन प्लस 2 ml इस्बाज रिएजंट. इस्बाज रिएजंट ॲड केल्यानंतर येलो प्रेसिपिटेट जर आला तर प्रोटीन्स कोणकोणते आहेत, अल्ब्युमिन, केसिन, जिलॅटिन, पेप्टोन मे बी प्रेझेंट. देन नेक्स्ट टेस्ट कोणती करायची आहे, हीट कोॲग्युलेशन टेस्ट. आता हीट कोॲग्युलेशन टेस्ट करत असताना काय सांगितलं आहे, फिल 2/3 ऑफ द टेस्ट ट्यूब विथ प्रोटीन सोल्युशन, हीट अप्पर पोर्शन of test tube by slightly tilting the test tube so that lower portion serve as a control. To it add 2 to 3 drops of dilute acetic acid and again heat vigorously. Then तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे, जर कोॲग्युलेशन झालं तर तिथे काय आहे, अल्ब्युमिन प्रेझेंट. जर नो कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन बट फॉर्मेशन ऑफ जेल ऑन vigorous boiling and cooling, then gel gelatin is present. आणि जर कोॲग्युलेशन नाही झालं तर केसिन प्रोटीन मे बी प्रेझेंट. देन थर्ड आपल्याला त्याच्या पुढची टेस्ट कोणती करायची असते तर प्रेसिपिटेशन बाय 40% NaOH. सो 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस
2 ml ऑफ 40% NaOH. देन प्रेसिपिटेट झालं तर जिलॅटिन किंवा केसिन प्रेझेंट असणार आणि जर प्रेसिपिटेट नाही झालं तर अल्ब्युमिन प्रेझेंट असणार. देन कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्ब्युमिन, दॅट इज फुल सॅच्युरेशन टेस्ट. आता काय आहेत तर ह्या कन्फर्मेटरी टेस्ट आहेत. आता ह्या टेस्टवरतून तुम्हाला कळणार आधीच्या ज्या आपण टेस्ट केल्यात त्याच्यावरतून की तुमचं प्रोटीन सॅम्पल जे आहे ते अल्ब्युमिन आहे, केसिन आहे की जिलॅटिन आहे. अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्मेटरी टेस्ट करायची. आता कन्फर्मेटरी टेस्ट करत असताना तुम्हाला मगाशी सांगितलं, कन्फर्मेटरी टेस्ट करत असताना अल्ब्युमिनसाठी फुल सॅच्युरेशन टेस्ट, केसिनसाठी न्यूमॅन्स टेस्ट आणि जिलॅटिनसाठी हाफ सॅच्युरेशन टेस्ट. सो फुल सॅच्युरेशन टेस्ट काय सांगितलं त्यांनी, 5 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस अमोनियम सल्फेट पावडर टिल द सोल्युशन इज सॅच्युरेटेड, precipitate is formed, filter the precipitate, dissolve the precipitate in water and perform biuret test using 40% NaOH. So purple or pinkish purple color is developed, then albumin is present. Perform biuret test with filtrate. जो फिल्ट्रेट राहणार आहे त्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, बायोरेट टेस्ट करायची आहे. सो नो पर्पल और पिंकिश पर्पल कलर इज ऑब्झर्व्ड, देन अल्ब्युमिन इज प्रेझेंट. ही काय झाली तुमची फुल सॅच्युरेशन टेस्ट. देन हिलर्स टेस्ट. हिलर्स टेस्टमध्ये काय सांगितलं आहे, ती सुद्धा कन्फर्मेशन ऑफ अल्ब्युमिनचीच आहे. सो 3 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब अँड जेंटली थ्रू साइड 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन. A white precipitate at the interface of acid and protein, then albumin is confirmed. ही झाली कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्ब्युमिन. नेक्स्ट टेस्ट आहे कन्फर्मेटरी टेस्ट फॉर केसिन. आता केसिनसाठी एक्सपेरिमेंट नंबर 13मध्ये आपण बघितलेला आहे. न्यूमॅन्स टेस्ट इज यूज्ड फॉर कन्फर्मेशन ऑफ केसिन प्रोटीन. सो कन्फर्मेटरी टेस्टसाठी काय करायचं आहे, प्रेसिपिटेशन ॲट आयसोइलेक्ट्रिक pH, 5 ml of protein solution, add 3 drops of bromocresol green as indicator, mix and note the color. If it is blue, the solution is alkaline. Add 2% acetic acid till blue color changes to light green, that is pH 4.6, that is precipitate. Casein is present. Then न्यूमॅन्स टेस्ट. आता न्यूमॅन्स टेस्टमध्ये काय सांगितलं आहे तर 5 ml of protein solution, add 0.5 ml of 40% NaOH, heat for 1 minute and cool. Then add 1.5 ml of concentrated nitric acid plus 1 ml ammonium molybdate solution. It is saturated and heat. Then canary yellow color is observed or canary yellow precipitate is observed. Then casein compound is present. ही झाली कन्फर्मेशन फॉर केसिन प्रोटीन. देन कन्फर्मेशन फॉर जिलॅटिन प्रोटीन. आता त्याच्यामध्ये 3 टेस्ट आहेत, जेल टेस्ट, हाफ सॅच्युरेशन टेस्ट आणि सकागुची टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर जेल टेस्टसाठी हीट अबाव सोल्युशन 5 ml प्रोटीन सोल्युशन टिल व्हॉल्यूम इज रिड्यूस्ड अबाउट 1 ml. 5 ml सॅम्पल घेतले त्याचं काय करायचं, रिड्यूस कितीपर्यंत करायचं, 1 ml पर्यंत. तोपर्यंत काय करायचं, कंटिन्युअस हिटिंग करत राहायचं. देन जेल इज फॉर्म, देन जिलॅटिन इज प्रेझेंट. देन हाफ सॅच्युरेशन टेस्टमध्ये काय करायचं आहे, 5 ml प्रोटीन सोल्युशन, 5 ml प्रोटीन सोल्युशन प्लस 5 ml अमोनियम सल्फेट सोल्युशन. ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसणार आहे, जिलॅटिनस प्रेसिपिटेट. देन जिलॅटिन इज प्रेझेंट. देन फिल्टर द प्रेसिपिटेट. आपला जो फर्स्ट टेस्ट येणार आहे 5 ml प्रोटीन सोल्युशन प्लस 5 ml अमोनियम सल्फेट सोल्युशन, ते काय करायचं आहे, फिल्टर द प्रेसिपिटेट. जो जिलॅटिनस प्रेसिपिटेट येणार आहे तो काय करायचं आहे, फिल्टर करायचं. ते त्यातलं 3 ml ऑफ फिल्ट्रेट प्लस 3 ml ऑफ 40% NaOH plus 3 to 4 drops of 1% copper sulfate solution. So no purple color is observed, then gelatin protein is present.
देन थर्ड टेस्ट आहे सकागुची टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 1 ml ऑफ 1% NaOH प्लस 5 ड्रॉप्स ऑफ 1% अल्फा नॅफ्थॉल इन अल्कोहोल प्लस 10 ड्रॉप्स ऑफ फ्रेश ब्रोमीन वॉटर और फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम हायड्रोब्रोमाइड सोल्युशन. काय होणार आहे, इंटेन्स रेड कलर दाखवलं तर प्रेझेन्स ऑफ अमायनो ॲसिड दॅट इज अर्जिनिन और जिलॅटिन इज कन्फर्म. देन 5 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस सोडा लाईम प्लस त्याला काय करायचं, हीट द्यायची. देन अमोनिया गॅस इव्हॉल्व झाला, अमोनिया गॅस इव्हॉल्व झाला तर तुमचं कंपाऊंड जे आहे ते कन्फर्म होणार आहे. जिलॅटिन प्रोटीन इज कन्फर्म. हे काय झालं तुमचं कन्फर्मेशन टेस्ट फॉर जिलॅटिन. आता तुम्हाला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू कंपाऊंड, जसं तुमचं कंपाऊंड असणार आहे त्याच्यानुसार काय करायचं आहे, तुम्हाला टेस्ट लिहायचे आहे. सो फर्स्ट टेस्ट काय असणार आहे, बायोरेट टेस्ट, नंतर निनहायड्रीन टेस्ट असणार, देन तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज असणार, देन प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल, देन प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉइडल रिएजंट. ते झालं की त्याच्यानंतर हीट कोॲग्युलेशन टेस्ट असणार, देन प्रेसिपिटेशन बाय 40% NaOH ती टेस्ट असणार. जर तुमचं कंपाऊंड अल्ब्युमिन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अल्ब्युमिनच्या ज्या टेस्ट आहेत त्याच फक्त लिहायच्या आहेत. जर तुमचं कंपाऊंड जिलॅटिन असेल तर तुमच्या इन्फरन्समध्ये जिलॅटिन प्रेझेंट असं जिथे असेल ती टेस्ट काय करायची आहे, तुम्हाला लिहायच्या आहेत. बाकीच्या टेस्ट लिहायची गरज नाही. जर कंपाऊंड तुमचं अल्ब्युमिन असेल तर तुम्ही जिलॅटिन आणि केसिनच्या टेस्ट लिहायच्या नाहीत. समजतंय. देन नेक्स्ट अशा प्रकारे तुम्ही नोटबुकमध्ये सुद्धा हा एक्सपेरिमेंट लिहायचा आणि रिझल्ट काय असणार आहे एक्सपेरिमेंटचा, सो ह्या टेस्ट तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. रिझल्ट, द गिव्हन प्रोटीन सॅम्पल इज केसिन और अल्ब्युमिन अँड इट इज कॉन्जुगेटेड प्रोटीन. हे तुम्हाला फॉर्मॅट सगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये दिलेला आहे. त्याच टेस्ट तुम्ही जर्नलमध्ये लिहायच्या आहेत आणि त्याच टेस्ट तुम्ही नोटबुकमध्ये सुद्धा लिहायचे आहेत आणि हा रिझल्ट तुम्हाला लिहायचा आहे. देन क्वेश्चन्स. आता हे जे 14 क्वेश्चन्स आहेत ते नोटबुकमध्ये सगळे लिहायचे आणि जर्नलमध्ये लिहित असताना सुद्धा 14 क्वेश्चन्स लिहिता येणार नाही. जो फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्या लिहायचे आहेत. कोणते कोणते क्वेश्चन्स कोणत्या एक्सपेरिमेंटसाठी लिहायचे आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. नेम द प्रोटीन सॅम्पल विच विल गिव्ह नो प्रेसिपिटेट इन heat coagulation test and yellow precipitate in Newman's test. Answer is casein protein. First answer is casein protein. Then second, name the protein sample which gives precipitate in heat coagulation test and purple color in full saturation test. Answer is albumin protein. Answer is albumin protein. Then third, what is composition of biuret reagent? Biuret reagent is composed of 2 molecules of urea. Composition of biuret is 5% sodium hydroxide and 1% copper sulfate. Biuret reagent is composed of 2 molecules of urea of 5% sodium hydroxide and 1% copper sulfate. Then fourth, state principle involved in biuret test and ninhydrin test. आता हे जे प्रिन्सिपल आहे बायोरेट टेस्ट आणि निनहायड्रीन टेस्ट ते एक्सपेरिमेंट नंबर 13 मध्ये तुम्हाला झालेला आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड बायोरेट टेस्ट अँड निनहायड्रीन टेस्ट. हा क्वेश्चन्स तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 13 मध्ये तुम्ही लिहिलेला आहात. देन
State principle involved in full saturation test and half saturation test. When answer is when salt concentration gradually increase, the number of water molecule in the solvation layer gradually decrease until protein molecules conjugate or coagulate, forming a precipitate. This is known as salting out, and the salt concentration is described as full saturation, that is albumin, or half saturation, that is casein and gelatin. When answer for fifth question, full saturation and half saturation test, answer is when salt concentration gradually increase, the number of water molecules in the solvation layer gradually decrease until protein molecules coagulate, forming a precipitate. This is known as salting out. The salt concentration used is described as full saturation, that is albumin, or half saturation, that is casein and gelatin. Then state principle involved in Newman's test. Newman's test is used for confirmation of casein protein. So this is used to detect the presence of phosphoprotein. In this test, organic phosphorus of phosphate protein converted into inorganic phosphate in presence of NaOH, which reacts with ammonium molybdate to give a ammonium phosphomolybdate of canary yellow color. So 5 ml of protein plus protein solution plus 0.5 ml of 40% NaOH, heat and to concentrate HNO3 and filter to filtrate, add small quantity of sodium ammonium molybdate. न्यूमॅन्स टेस्टचा प्रिन्सिपल सुद्धा तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 13 मध्ये झालेला आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन न्यूमॅन्स टेस्ट. Then next seventh questions. State major sources of albumin, gelatin and casein. Albumin is obtained from egg. Albumin is obtained from egg. Gelatin is obtained from skin, tendon, ligaments of cows or pigs. Skin पासून obtained होतो gelatin. Animal skin. Skin, tendons, ligaments of cows or pigs. Then casein protein obtained from milk. Albumin is obtained from egg. Gelatin is obtained from skin, tendons, ligaments of cows or pigs. Then casein protein is obtained from milk. Then state isoelectric pH of casein, that is 4.6. Then how to differentiate albumin and gelatin sample. Albumin sample has coagulation of protein and gelatin sample has no coagulation of protein but formation to get on vigorous boiling and cooling. Albumin sample is turbid and gelatin sample is clear solution. Albumin has egg-like smell and gelatin has meat-like smell. हे काय झालं तुमचं differentiation between albumin and gelatin sample. Albumin sample has coagulation of protein and gelatin sample has no coagulation of protein but formation to get on vigorous boiling and cooling. Albumin sample is turbid and gelatin sample is clear solution. Albumin has egg-like smell and gelatin has meat-like smell. Then how to differentiate between albumin and casein? By performing precipitation by 40% NaOH.
In test of precipitation by 40% NaOH, albumin gives no precipitate with 3 ml of protein plus 2 ml of 40% NaOH, while resinous PPT in a way can differentiate between albumin and casein. How to differentiate between albumin and casein? By performing test precipitation by 40% NaOH. In test of precipitation by 40% NaOH, albumin gives no precipitation with 3 ml of protein plus 2 ml of 40% NaOH, while white resinous PPT in way can differentiate between albumin and casein. State one example of simple protein and derived protein. Simple protein, that is albumin, and derived protein, that is gelatin and pentose. Simple protein albumin and derived protein, that is gelatin and peptone. Then name two diseases related to deficiency of proteins in body, that is marasmus and kwashiorkor. हे दोन्ही डिसीज जे आहेत ते तुम्हाला प्रोटीन्स चॅप्टरमध्ये झालेले आहेत. टू डिसीजेस रिलेटेड डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन्स इन बॉडी, marasmus and kwashiorkor. Then state 3 biological functions of protein. Biological functions of protein. Protein are most abundant molecules in cell. They are found in every part of cell. Protein confer immunity against viral and bacterial infection. Antibodies are protein. All enzymes are protein nature, that is hexokinase. Then proteins are involved in transport or compound of body across in the cell membrane. These are the functions of proteins. These functions included in protein chapter. So proteins are most abundant molecules in cell. They are found in every part of cell. Protein confirm immunity against viral and bacterial infection. Proteins are also called as antibodies. Then all enzymes are proteins in nature. It is hexokinase. Then proteins are involved in transport or compound of body across the cell membrane. Then 14th question. State oxygen carrier protein in blood. State oxygen carrier protein in blood. Answer is hemoglobin. Answer is hemoglobin. So हे सगळे क्वेश्चन्स मी तुमच्यावर डिस्कस केलेले आहेत. देन एक्सपेरिमेंट नंबर 14, 15 आणि 16 जे तुम्हाला सॅम्पल्स दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही लिहा. नोटबुकमध्ये लिहित असताना सगळे क्वेश्चन्स नोटबुकमध्ये लिहायचे, पण जर्नलमध्ये लिहित असताना जे क्वेश्चन्स तुम्हाला कालच्या मीटिंगमध्ये सांगितलेले आहेत तसे तुम्ही लिहून काढायचे. सो थँक्यू. आपला इथे हा प्रॅक्टिकलचा 14, 15 आणि 16 एक्सपेरिमेंट कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट वी विल डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.